नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण पत्र आहे दिनांक 16 फेब्रुवारी 2026चं. शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं पत्र आहे. विषय आहे प्रेरणा उत्सव या शैक्षणिक उपक्रमाच्या आयोजनाबाबत. संदर्भ पत्र आहेत सचिव शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार आणि शिक्षण आयुक्ताचे काही पत्र आहेत, शासनाचे काही पत्र आहेत. तर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत प्रेरणा अनुभवात्मक शिक्षण हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. प्रेरणा कार्यक्रमाचा पुढील टप्पा एप्रिल 2026मध्ये सुरू होण्याचे प्रस्तावित आहे. मागील वर्षाप्रमाणेच प्रेरणा पोर्टलवर हे प्रेरणा उत्सवमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी दिनांक 1/12/2025 पासून पुन्हा उघडण्यात आलेला आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करता येईल, तथापि असे आढळून आले आहे की विद्यार्थ्यांची नोंदणी उत्साहवर्धक नाही. सोबत राज्यांची नोंदणीही यादी जोडली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 13 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. तर प्रेरणा कार्यक्रमासाठी जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. शाळांमध्ये प्रेरणा उत्सव आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी उपायुक्त यांना सहभागी करून घ्यावे व त्यांच्या संबंधित जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवा. जास्तीत जास्त सहभागासाठी मल्टीमीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून नोंदणी प्रक्रिया चांगल्या प्रकारे प्रसारित करावी असे या पत्रात म्हटले आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या प्रेरणा उत्सवाच्या तारखा अंतिम करणे, पुढील नियोजनाची योजना पाठवणे. शाळांमध्ये प्रेरणा उत्सव आयोजित करण्यासाठी प्रेरणा वेबसाईटवर SOP आधीच उपलब्ध आहे. तर प्रेरणा उत्सवमध्ये शाळांमधून निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी, उपायुक्त, जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यातील नोडल जवाहर नवोदय विद्यालय किंवा केंद्रीय विद्यालयाला कळवणे अपेक्षित आहे. शाळांमध्ये प्रेरणा उत्सव आयोजित करण्यासाठी समग्र शिक्षणाच्या संयुक्त शालेय अनुदान यामधले जे बजेट आहे ते वापरता येऊ शकते. हा एक अनोखा प्रेरणादायी कार्यक्रम असल्याने शालेय स्तरावर प्रेरणा उत्सवात व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जास्तीत जास्त मुलांना या कार्यक्रमाचा लाभ घेता यावा असे संचालनालयाचं संदर्भ पत्र क्रमांक 4मध्ये कळवण्यात आलं आहे. तर त्यानुसार मान्य आयुक्त शिक्षण यांनी पत्र निर्गमित केले आहे. मान्य आयुक्त शिक्षण यांच्या संदर्भी पत्रानुसार असे सूचित करण्यात आले आहे की आपल्या विभागातील जिल्ह्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांना प्रेरणा उत्सव आयोजित करून इयत्ता 8वी ते 11वीमधील विद्यार्थी जास्तीत जास्त सहभागी होतील यासाठी आपल्या स्तरावरून सूचित करावे असे या पत्रात म्हटले आहे. मान्य शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचं हे पत्र आहे. यानुसार आपल्याला कार्यवाही करणे अपेक्षित आहे. अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे. तर जास्तीत जास्त शाळांनी याच्यात सहभागी होणं अपेक्षित आहे. तर या पत्राच्या अनुषंगाने आपण कार्यवाही करावी. आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या शिक्षकांपर्यंत हे पत्र आणि या पत्राशी संबंधित हा व्हिडिओ पोहोचवावा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.